हा अर्थसंकल्प अजितदादा पवार साहेबांना समर्पित केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। खरं तर हा अर्थसंकल्प अगदी थोडक्यात सांगायचा झाला तर 4 सूत्रीय जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या शेवटी सांगितले, तर शेवटी हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा एक चौफेर चौकार या 4 सूत्रामुळे या ठिकाणी होणार आहे। आणि या देशात महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा वर्षानुवर्ष हा महाराष्ट्र देशात 1 नंबरला असेल आणि जगाचं लक्ष सुद्धा या महाराष्ट्रात सर्व क्षेत्रावर असेल असा हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्पाद्वारे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला, देशाला आणि जगाला महाराष्ट्राचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। मी या अर्थसंकल्पात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी। हा अशा परिस्थितीत हा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा म्हणजे खऱ्या अर्थानं आज अडचणीत सापडलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा। याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आज जी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या बाबतीत मला दिसून आली ती ही की 12 पिके जी अशी आहेत की ज्याचा भाव बाजारात ती पिकं आल्यानंतर खाली पडतात, त्या भावाच्या बाबतीत ती भाव खाली पडणार नाहीत तर ते भाव वाढलेले असतील अशी भावाची एक साखळी योजना या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी घोषित केली। शेतकऱ्यांसाठी अतिशय क्रांतिकारी हा अर्थसंकल्प या ठिकाणी राहिलेला। उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज गुंतवणुकीमध्ये बाहेरच्या 1 नंबरला आहे, पण भविष्यात सुद्धा उद्योगामध्ये परदेशी गुंतवणूक वाढावी आणि इथं सुद्धा उद्योजकांनी पुढे यावं आणि त्यातून या महाराष्ट्रातल्या तरुणाईला फार मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा याची सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केलेली आहे। खऱ्या अर्थानं तरुणाईचा विचार, युवकांचा विचार, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट ज्याच्यातून ज्या स्किलला जगभरात मान्यता आहे, जगभरात आज त्याची मागणी आहे, ती स्किल या राज्यामध्ये आमच्या तरुणाईला शिकवणं आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प हा फार मोठा निर्णय अर्थसंकल्पामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडला। त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये सिंचन क्षमता वाढवण्यासाठी नारपारच्या खोऱ्यातून गोदावरीत पारी 54 TMC पाणी आणण्याच्या संबंधातला निर्णय असो, त्याचा सुधारित मान्यतेचा निर्णय असो किंवा विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खानदेशातल्या मोठ्या नद्यांना जोडण्यासंबंधितले निर्णय असो, हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात एक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आणण्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि नुसती घोषणा केली नाही तर त्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। या वर्षी संबंध महाराष्ट्र नाही तर देश क्रांतीबाई सावित्री फुले यांच्या 200वा आपण जयंती साजरी करणार आहोत। त्या निमित्तानं सुद्धा फार मोठ्या योजनाही घोषित केल्या आणि त्याचबरोबर स्मारकाचं फार मोठं काम सुद्धा हाती घेण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतला। या ठिकाणी यापूर्वीही धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांचा स्मारकाचा विषय ज्याचं काम आज चालू आहे ते अतिशय जलद
चालू होईल आणि ते काम सुद्धा पूर्ण होईल, त्यासाठी सुद्धा कुठल्याही निधीची कमतरता भासणार नाही. असे अनेक पर्यटनाच्या बाबतीत, पशुसंवर्धनाच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्त्वाचं शहरी भागाच्या विकासासोबत ग्रामीण भागाचं सुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीनं या अर्थसंकल्पात विशेष लक्ष दिले गेलेलं आहे की ज्यामुळं आज 1000 लोकसंख्येच्या गाव हे मुख्य रस्त्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी जोडल्यानंतर स्वाभाविकच त्या गावातली आर्थिक परिस्थिती आणि तिथली उन्नती, त्या गावातला माल जो काही मोठ्या बाजारात जाण्यासाठी अडचण होती ती अडचण येणाऱ्या काळात दूर होईल आणि ग्रामीण भागाचा आणि त्या रस्त्याचा विकास यातून आपल्याला दिसणार नाही, तर त्या गावाचा आणि त्या गावात राहणाऱ्या जनतेचा सुद्धा विकास येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आपल्याला दिसेल. आणि ग्रामीण भागाची सुद्धा या अर्थसंकल्पात येणाऱ्या ही ग्रामीण भागाचं सुद्धा फार मोठं योगदान आपल्याला दिसून येईल. यासाठी हा अर्थसंकल्प ग्रामीण भागासाठी फार महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. आदरणीय दिवंगत आमचे नेते दादांच्या नावानी अनेक योजना राज्य सरकारने या ठिकाणी करण्याचा निर्णय आज अर्थसंकल्पात घेतला. मी सरकारचे मनापासून आभार मानतो आणि दादांचं भव्य स्मारक सुद्धा या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्र सरकारची मनीषा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दाखवली. मी त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं 4 सूत्री अर्थसंकल्प येणाऱ्या 4 दशकापर्यंत या महाराष्ट्राला लक्षात राहील असा अर्थसंकल्प या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मांडला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.